अष्टविनायक प्रकाशित आणि मल्हार व वज्रेश्वरी निर्मित चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित नाटक गालिब. खरं तर एक अशी शब्दसहल जिथून परतावसंच वाटत नाही. संगीत देवबाभळीनंतर इतका तरल अनुभव देणारं नाटक जर कुठलं असेल मला आवडलेलं तर हे गालिब आहे असं मला वाटतं. फॅन्टॅस्टिक स्क्रिप्ट आहे, अप्रतिम. हे आउटस्टँडिंग प्रोडक्ट काहीतरी त्यांनी केलंय. मंडळी, आज पहिल्यांदा कुठल्या तरी नाटकाबद्दल बोलताना भीती वाटते मला. या नाटकाबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे इतकं आहे. या नाटकाच्या सगळ्याच बाजू इतक्या भक्कम आहेत की माझ्याकडून काही मिस होणार नाही ना याची भीती वाटते मला. गेली 2-3 वर्ष वाया गेली. सुचायचं थांबलं नाही, पण सुचणं आणि कागदावर उतरणं यातली संगती तुटली. आता हा ब्रिज पुन्हा बांधायला हवा. सोपं नाही, पण जमेल. गालिब पूर्ण करायचा. तो सुखानं जगू देत नाही, मरूही द्यायचा नाही. वेळाच्या भरातही त्याचा विसर पडला नाही. हे वेळही त्यानंच तर दिला नाही. अभी मसरूफ हूं काफी, कभी फुर्सत में सोचूंगा कि तुझको याद रखने में मैं क्या क्या भूल जाता. मंडळी, एक अख्खा काळ लोटावा लागतो असं नाटक रंगभूमीवर येण्यासाठी, आणि आज ते अवतरलंय गालिबच्या स्वरूपात. चिन्मय मांडलेकर या गुणवंत कलाकाराने पुन्हा एकदा त्याच्या लेखणीला धार देत एक धारदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणलेली आहे. नमस्कार, मी गायत्री देवरुखकर. पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती. नाटकांबद्दलचे असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गालिब नाटकाबद्दल जास्तीत जास्त प्रेक्षकांना माहिती मिळेल. हॅलो, काय ते सरांच्या स्टडीमध्ये वह्यांचे ढीग आहेत, ते काय नेमकं? 335 वह्या आहेत. राईट. तुम्ही इतका वेळ तेच वाचत होतात ना? हो, मी खरंच वर गेलो होतो अगदी 2 मिनिटांसाठी सरांच्या डेस्कपाशी थांबून परत यायला. ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्कर आणि त्यांच्या 2 मुली इला आणि रेवा यांच्या भोवताली गुंफलेली ही कथा. नाटकाचा विषय नेमका काय हे जाणून घेण्यासाठी भेट घेऊया चिन्मय मांडलेकर या बहुगुणी कलाकाराची. चिन्मय मांडलेकर यांनी हे नाटक फक्त लिहिलेलंच नाहीये, तर दिग्दर्शितही केलेलं आहे. खरं तर गालिब नावाचं एक सुंदर चित्रच त्यांनी रेखाटलेलं आहे. बऱ्याच लोकांना नावावरून असं वाटतं की हे मिर्झा गालिब बद्दलचं म्हणजे ही बायोग्राफी आहे का, मिर्झा गालिब बद्दल नाटक आहे का, तर तसं नाही आहे. ह्या नाटकात गालिब हे एक मेटाफर आहे, म्हणजे ही एक उपमा आहे. नाटक हे आजच्या काळातलं आहे. 2023मध्ये घडतं, हे 2024मध्ये घडू शकतं, 25मध्येही घडू शकतं. गमतीची गोष्ट तुम्हाला अशी सांगतो, हे नाटक मी आहे ना जवळजवळ 8 ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे. माझी फ्रेंड श्रेया बुगडे, तिने मला एक कल्पना सांगितली होती, ती एक गोष्ट जी तिने कुठेतरी वाचली होती, ऐकली होती, आणि त्या डिस्कशननंतर मी हे नाटक लिहिलं होतं. आणि तेव्हापासून समहाव योग नाही आला ते नाटक होण्याचा, आणि मी त्या दिवशीच मी विराजसला आणि गौतमीला म्हटलं की हे तुमच्या नशिबात होतं हे नाटक. त्याच्यामुळे आत्ता ते करण्याचा योग आला. बेसिकली हा एक आपण त्याला म्हणू फॅमिली ड्रामा आहे, कारण ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. ह्यातलं प्रमुख पात्र जे आहे इरा मानव किर्लोस्कर ही मुलगी आहे, जी गौतमी जे पात्र करते. तिचे वडील मानव किर्लोस्कर हे खूप मोठे साहित्यिक आहेत, ज्यांना जाऊन 1 महिना झाला, तर ते गेलेत 1 महिन्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर शी इज ट्राईंग टू डील विथ द लॉस ऑफ हर फादर. आणि त्यात तिला असं कळतं की आपले वडील जे होते त्यांचा एक सगळ्यात ॲम्बिशियस प्रोजेक्ट हा होता की त्यांना गालिबवर कादंबरी लिहायची होती. आणि जगाला हे माहिती होतं की ते लिहिणार आहेत, पण ते गेले. आणि त्याच्या आधी त्यांची मानसिक अवस्था काही बरी नव्हती, त्यामुळे लोकांना असं वाटतं त्यांनी काही कधी ते लिहिलं नाही. आणि अचानक एक कादंबरी सापडते जी गालिबवर आहे. आता ती नेमकी कोणी लिहिली आहे, ती खरंच मानव किर्लोस्करांनी लिहिली आहे का आणखीन कोणी लिहिली आहे, हा प्रश्न आहे त्यातला. सो तो त्यातला संघर्ष आहे. आणि विराजसचं कॅरेक्टर आहे, अंगद नावाचं कॅरेक्टर आहे त्याचं, जो मानव किर्लोस्करांचा स्टुडंट होता आणि आता तो खूप मोठा लेखक झालेला आहे. आणि अश्विनीचं जे कॅरेक्टर आहे ती रेवा, जी मानव किर्लोस्करांची मोठी मुलगी आहे, जी खूप प्रॅक्टिकल आहे, जी मुंबईत राहते, एका ॲड एजन्सीत काम करते. सो त्या कुटुंबाची ही गोष्ट आहे सगळ्या. एक असा हे USP सांगा ना नाटकाचा, कारण भरपूर नाटकात ह्या नाटकाचा USP असा काय प्रेक्षकांनी येण्यासाठी? आमच्या नाटकात कारंजा एक, जो तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच नाटकात दिसणार नाही, हा सगळ्यात मोठा USP आहे आमच्या नाटकाचा. आता चिन्मय दादा स्वतःचीच तारीफ कशी करतील ना, मी सांगते. या नाटकाचा USP आहे या नाटकाची भाषा.
इतकी सुंदर भाषा आणि अर्थात अधूनमधून गालिबचे शेर. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याप्रमाणे भासणारी या नाटकाची भाषा. मंडळी, पहिल्यांदाच असं झालंय की शब्दांमुळे मला अश्रू अनावर झाले, मला गहिवरून आलं. आपण बाहेरचं जग विसरून जातो, हरवून जातो. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की ही एक अशी शब्द सहल आहे जिथून परतावसंच वाटत नाही. म्हणजे तू सरांची मुलगी आहेस. होय, आलो. तुझ्या सरांचा शब्द भांडार तर सागरा इतकं अथांग होतं. नो बट इज अ डिफरन्स ना. म्हणजे हे बाई जोच्या, अरे ही माझ्याबद्दलची खोटी आणि भाबडी आपुलकी दाखवू नका. तू सरांची मुलगी आहेस, आता तुला जपलं पाहिजे. पुअर लिटिल चाइल्ड, तू शिव्या देता कामा नये. अजून एक नमूद करावं असं वाटतंय, नाटकात सुंदर भाषा वापरली आहे याचा अर्थ असा नाही की नाटकाची भाषा जड आहे. तुम्हा आम्हाला माहीत असलेले शब्द आहेत, पण आजकालच्या आपुनको तपुनकोच्या जमान्यात काही हरवून गेलेले शब्द आपसूक आपल्या कानावर पडतात आणि समाधान देऊन जातात. तरी तुझ्या समोर अजून मी माझ्या शब्दकोशाचं पहिलं पानही उघडलं नाही. शेजारी बर्वे काकू राहतात ना, त्यांना विचार, तिला ठाऊक आहे माझी रेंज. आणि हो, या नाटकाचा प्लॉट तुम्हाला साधा सोपा वाटला असेल, पण हे नाटक कुणीच शब्दात बांधू शकत नाही. हे नाटक अथांग आहे. त्यामुळे या नाटकाचा जिवंत अनुभव घेण्या वाचून तुमच्या जवळ पर्याय नाही. या सगळ्या भाऊबंदीत तुला माझा चेहरा लक्षात राहतो. आश्चर्य आहे. डोळे लक्षात राहिले. आजही तसंच आहे. हरणाचा बावरलेपण आणि मांजराची तिटाई समाव दोन्हीचं मिश्रण घडलंय. माझे डोळे म्हणजे अॅनिमल प्लॅनेट आहेत, हे माहिती नव्हतं मला. गौतमी आणि विराजस या आपल्या लाडक्या जोडीचं हे एकत्र पहिलं नाटक. प्रेम, राग, द्वेष, दुःख अशा विविध भावनांचं या जोडीने असं काही भन्नाट रसायन घडवलंय की ते अतिशय नॅचरल आणि वास्तवदर्शी वाटतं. फुल वेगळा रोल आहे. म्हणजे मी जशी खऱ्या आयुष्यात आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं काहीतरी मला स्टेजवर परफॉर्म करायचं आहे. आणि मला पहिल्यापासून उर्दू भाषा आवडायची इन जनरल, किंवा गालिब माहिती होता, पण गालिबला गालिब म्हणतात हे मला इथे येऊन मला शिकता आलं खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशीच. म्हणजे चिन्मय दादा आम्हाला म्हणाला होता की तुला जर काही नाही म्हणता आलं तर अवघड आहे, तुला हे शेवटपर्यंत तुला जमायलाच पाहिजे हे शेवटपर्यंत. अत्यंत पॉप्युलर लेखक आहे तो. पॉप्युलर म्हणतोय, चांगला आहे का नाही हे लोकांना साधारण नाटक बघताना कळेल, पण पॉप्युलर म्हणजे तो जे लिहितो ते खूप लोकांना आवडतं. लोकांना खूप आवडतं का नाही माहित नाही, पण खूप लोकांना आवडतं. आणि त्यामुळे तो फेमस झालाय. आणि कुठेतरी त्याला भान आहे अर्थात की त्याचे जे रूट्स होते, त्याचे गुरु जे होते म्हणजे गौतमीच्या कॅरेक्टरचे वडील, ज्याच्यामुळे आमचा मेन कनेक्ट असतो त्या एका कॅरेक्टरमुळे, तर कुठेतरी ते आपल्यापेक्षा खूप भारी होते आणि आपण त्यांच्या आसपासही पोचलो नाही आहोत, पण मे बी त्यांच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला सक्सेस मिळतंय ह्याचं त्याला भान असतं, पण ते तो एन्जॉय करत असतो. म्हणजे कुठेतरी त्याला ते आवडत असतं की आपल्या पुस्तकांवर फिल्म्स बनतात, आपल्याला बॉलिवूडच्या लोकांमध्ये उठता बसता येतं, आपल्याला डिरेक्टरचे फोन येतात, प्लीज सर आपल्याला थोडासा चेंज करून स्टोरीमध्ये वगैरे असं करायला. पण ही ती थोडीशी तारेवरची कसरत आहे की तसं असतानाही तो माजुरडा नाही आहे, तो अनलाइकेबल होणार नाही, याकडे कसं नेता येईल याचा आता ते बघू. म्हणजे अजून खूप प्रिमॅच्युअर बोलणं, कारण अजून नाटक ओपन झालं नाही आहे. आणि ज्यांनी कोणी लाईव्ह थिएटर केले त्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटचा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट हा समोरचा ऑडियन्स असतो. त्यामुळे ते आल्यावर काहीतरी वेगळं होतं तर प्रयोगात, तर ते काय होणार आहे ते आम्हाला माहित नाहीये. पण हा, जेवढी तोपर्यंत आम्हाला गाठ घट्ट बांधता येते नाटकाची तेवढी आम्ही बांधतोय. प्रचंड एक्स्ट्रीमिस्ट मुलगी आहे ती. म्हणजे तिचं काहीच सांगता येत नाही. ती आत्ता नॉर्मल अशी बोलतीये, क्षणाला उठेल, याला मारेल, निघून जाईल, पळून जाईल, काहीही करेल ती. सो तिचं तू काही सांगूच शकत नाही की ती काय पुढचं तिची स्टेप काय असू शकते. बेसिकली त्याच्या मागे एक कुठेतरी असं आहे की इतके वर्ष तिने बाबांबरोबर ती त्या माणसाबरोबर राहिली आहे. तिचे वडील कादंबरीकार आहेत आणि अत्यंत हुशार माणसं कधी कधी वेडी असतात बघ. पटकन त्यांना वेड होण्याचे चान्सेस खूप पटकन असतात खूप हुशार माणसांचे.
तर तसं कुठेतरी त्या दोघांच्याही बाबतीत आहे. आणि लहानपणापासून खूप कविता, पुस्तकं आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये, साहित्यामध्ये वाढलेली ती इला आहे. या नाटकात जितकी इलाची व्यक्तिरेखा महत्वाची आहे, तितकीच महत्वाची आहे रेवाची व्यक्तिरेखा, म्हणजेच तिच्या मोठ्या बहिणीची व्यक्तिरेखा, जी चोख साकारली आहे अश्विनी जोशी या अभिनेत्रीने. आईची शहाणी नीट नेटकी मुलगी. फ्रीजचा रिकामा काय, घरात खायला साधं बिस्किट सुद्धा नाही, डब्बे रिकामे, हवेवर जगतेस. मी जाणार होते आज डीमार्ट मध्ये. मी त्या शहा स्टोअरवाल्याला फोन केलाय, बेसिक गोष्टी मागवून घेतलाय. मला दादाने पहिला फोन करून असंच खूप कॅज्युअली विचारलेलं, एक नाटक करतोय, त्यात तुला एक भूमिका करायला आवडेल का. मला असं झालेलं, तिथेच माझं उत्तर हो हेच होतं. मग तो म्हणाला की मी तुला स्क्रिप्ट पाठवतो, एकदा वाचून मला ती सांग. आणि मला आठवतं आहे की मी ऑलमोस्ट लगेच त्याने पाठवल्या 1-2 तासात वाचून त्याला दादा हो मी करते असं सांगितलं. आणि तसं झालं, अरे तू वाचलीस पण, व्हेरी गुड. म्हटलं अरे दादा तू फोन केल्यावर मी नाही असं का म्हणेन. म्हणजे मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि खूप मला काय म्हणू, मी वाट बघत होते की मी चिन्मय दादाबरोबर कधी काम करेन. सो मला खूप मजा येते. आता सगळ्यात महत्वाची आणि या नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. या नाटकातील सगळी पात्र या व्यक्तिरेखेच्या अस्तित्वाभोवती फिरतात. ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्कर साक्षात आपल्यासमोर उभे केलेले आहेत ज्येष्ठ अभिनेते गुरुराज अवधानी यांनी. त्यांनी दाखवलेल्या अभिनयाच्या छटा आणि संवादातील ठहराव आकर्षक वाटतात. हे चिन्मय मांडलेकरचं खूप दिवसाचं स्वप्न होतं गालिब रंगभूमीवर आणायचं. त्याने खूप वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आहे आणि नाटक अत्यंत वेगळ्या विषयावरचं आहे. आणि लेखकाच्या मनात जो गालिब उतरणार आहे, प्रत्यक्षात काय उतरतो, हे सगळं दाखवणारा हा प्रवास आहे. एकूणच खूप आनंददायी आहे आणि चांगला आहे. म्हणजे एक उत्कंठावर्धक आहे प्रवास. तो बघायला आवडेल लोकांना. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडंसं सांगा. काय नेहमी मला प्रश्न विचारला जातो की तुमच्या भूमिकेबद्दल सांगा, आणि प्रत्येक वेळेला मी उत्तर देतो की माझी भूमिका जरा हटके आहे, अलग आहे. पण या वेळेला ते खरंच अलग आहे बरं का. खरंच आय एग्री हो. पण जर मी त्याबद्दल जास्त सांगितलं तर माझे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक तिघे मिळून मला तेव्हा ते गुह्यातच राहू द्या. हे नाटक सगळ्याच बाजूंमध्ये सरस ठरतं. विशेष उल्लेख करावासा वाटतो ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळे यांचा. त्यांनी या नाटकात उभारलेला पुणेरी वाडा आणि वाड्याच्या मधोमध उभं केलेलं कारंज निव्वळ अप्रतिम. हे कारंजही या नाटकात एक सायलेंट भूमिका बजावतं. नेपथ्यासोबतच या नाटकाची प्रकाश योजना ही अतिशय सुंदर आहे आणि तीही प्रदीप मुळे यांनी केली आहे. कधी रोमॅन्टिक गुलाबी रंग, तर कधी गालिबचं अस्तित्व भासवणारा शायराना हिरवा रंग, कधी नॉस्टॅल्जिक करणारा निळा रंग, तर कधी वास्तवाचं दर्शन घडवणारा पिवळा रंग. सगळेच रंग भन्नाट वाटतात. पुन्हा एकदा हॅट्स ऑफ टू यू प्रदीप सर. विराजस कुलकर्णी अंगद देहलवी नावाच्या लेखकाच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. एक विद्यार्थी, मित्र, हितचिंतक आणि हलकीशी ग्रे शेड असलेलं हे कॅरेक्टर मन जिंकून टाकतं. कठीण काळात खंबीरपणे अख्ख्या घराची जबाबदारी उचलणारी रेवा अश्विनी जोशीने सुंदर रेखाटली आहे. रेवा स्वतंत्र विचारांची आहे, प्रॅक्टिकल आहे, पण धाकट्या बहिणीसाठी ती तितकीच संवेदनशील आणि हळवी आहे. आणि आता गौतमी देशपांडे. मी एवढंच म्हणेन की गौतमी, तू तर छुपी रुस्तम निघाली यार. कमाल केलीस. खूप नशीब लागतं अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आणि गौतमीने मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. गौतमीची व्यक्तिरेखा शब्दात मांडणं कठीण, पण इतकी कॉम्प्लिकेटेड व्यक्तिरेखा तिने ज्या शिताफीनं साकारली आहे त्यासाठी तिचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. गौतमीचा गोड गळा हा या नाटकाला लाभलेला अजून एक प्लस पॉइंट. मी ऑलरेडी तुला बॅकस्टेज भेटून सांगितलंय, पण आज पुन्हा सांगते, गौतमी तू जिंकलेस. या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी सहज आणि नीटनेटकं केलेलं आहे. कलाकारांचा स्टेजवरील वावर आणि बिटवीन द लाईन्स त्यांचा गिव्ह अँड टेक खूप भारी वाटतो. वाड्याचा प्रशस्तपणा नाटकभर जाणवत राहतो. वरची स्टडी रूम न दिसत असतानाही नकळत आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सगळं क्रेडिट चिन्मय मांडलेकर यांना. चिन्मय दादा प्लीज पुन्हा लवकरात लवकर लिहिता हो. आजच्या काळात अशा लेखनाची खूप गरज आहे. भाषा लोप पावत चालली आहे. तू लिही, तोपर्यंत हे नाटक मी पोटभर बघणार आहे आणि मंडळी तुम्हीही बघा. अरे वा, फेमस नॉवेलिस्ट अंगद दळवी, सॉरी अंगद देहलवी साक्षात. हाय. तुला माहितीये, माझ्या बहिणीला असं वाटत होतं की मला तुझे भास होत आहेत. तू
मंडळी, आज तुमचा थोडासा जास्त वेळ घेतला ना, पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे नाटक कसं वाटलं, सगळं कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा. आता वळूया प्रेक्षक प्रतिक्रियांकडे. नमस्कार, मी शिल्पा नवलकर. मी आत्ताच चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित गालिब हे नाटक बघितलं. फारच अप्रतिम अनुभव होता. मी इनफॅक्ट आत्ता निघता मनात विचारच करत होते की काय शब्दांमध्ये पोस्ट करूया, कारण मला ताबडतोब हे सोशल मीडियावर टाकायला आवडेल की सगळ्यांनी हे नाटक जरूर बघावं. विराजस कुलकर्णी आणि गौतमी या दोघांनीही अप्रतिम कामं केली आहेत. बाकीच्या सहकलाकारांनीही त्यांना साथ दिली आहेत. पण मला असं वाटतं की या नाटकाचा हिरो आहे त्याचं स्क्रिप्ट. इतकी फॅन्टॅस्टिक स्क्रिप्ट आहे, अप्रतिम. खूप वर्षांनी मला असं एक सकस नाटक बघितल्याचा अनुभव मिळाला आहे. चिन्मय मांडलेकर, हॅट्स ऑफ टू यू. तू अतिशय हुशार लेखक आहेस, फॅन्टॅस्टिक लेखक आहेस. मी नेहमीच तुझ्या कामाने खूप प्रभावित होत आली आहे आणि आज मला वाटतं यू हॅव गिवन अस अ जेम. इट वॉज फॅन्टॅस्टिक. या नाटकाबद्दल मी एकच सांगेन, गेल्या अनेक वर्षांमध्ये जी रंगभूमीवर नाटकं आली, उत्तम लिहिलेली आणि ज्याच्यामध्ये एक अनुभवाच्या पलीकडे जाणारी एक गोष्ट असते, तसं त्या धर्तीवर आपण संगीत देवबाभळी बघितलं होतं. संगीत देवबाभळीनंतर इतका तरल अनुभव देणारं नाटक जर कुठलं असेल मला आवडलेलं तर हे गालिब आहे असं मला वाटतं. गालिब तसा तुमच्या आमच्या जीवनात नाही आहे. आपण गालिब ऐकतो, आपण गालिबचे कधी कधी शेर ऐकतो, त्याच्या कोणी कोणी म्हणतं आणि आपल्याला वाटतं की अरे कोणीतरी उर्दू शायर आहे. तर हे नाटक बघितल्यावर असं झालं की आपण गालिब वाचला पाहिजे. गालिबचं जीवनाकडे बघण्याचं जे तत्त्वज्ञान आहे ते आपण कुठेतरी वेचलं पाहिजे असं वाटलं. कारण त्याच्याबद्दल फार नाही बोललं गेलं आहे गालिबबद्दल, पण त्या गालिबबद्दलच्या ज्या भावना आहेत त्यातल्या कॅरेक्टर्सच्या आणि ज्या लेखकाच्यासुद्धा, त्या इतक्या सुंदर आहेत की तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जातात. त्यात दोन गोष्टी फार सुंदर सांगितल्यात. एक व्यावहारिक जग असतं आणि एक जग असं असतं की ते व्यवहाराच्या पलीकडचं असतं, ते तुमचं असतं आणि तुमचं जग काय आहे हे तुम्हाला कळणं फार गरजेचं असतं. तर हे या नाटकाने सांगितलं आहे. काय बोलू, मी तो अनुभवच घ्यावा लागेल तुम्हाला. ते तुम्हाला असं मी शब्दात नाही सांगू शकत. आणि तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये जाऊन याचा प्रयोग नक्की बघा. कारण सॉरी, मला थोडं भरून आलं, पण हा अनुभव घ्यायला पाहिजे तुम्ही. तो तसाच आहे. थँक्यू. अतिशय सुंदर प्रयोग. हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारावून गेलो आहे मी. मला खरंच आत्ता शब्द सुचत नाही, इतकं भारावून गेलो आहे मी. आणि चिन्मय दादाचं म्हणजे करावं तितकं कौतुक नाही म्हणणार मी, कारण आपण असे बघतो त्याच्याकडे की तो काय करणार आहे नवीन, आणि हे आउटस्टँडिंग प्रॉडक्ट काहीतरी त्यांनी केलं आहे आणि हे लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत जायला पाहिजे जास्तीत जास्त शहरांमध्ये. सगळेच अभिनेते अभिनेत्री, खूप 4 कॅरेक्टर्स आहेत पण इतकं चोख काम करतात. गौतमीची मध्यवर्ती भूमिका आहे आणि तिने अतिशय सुंदर काम केलं आहे. म्हणजे प्रेमात पडावं सगळ्यांच्या कामाच्या, इतकी सुंदर कामं आहेत. आणि हे नाटक लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन बघा असं मी सांगेन. आणि मी पुन्हा बघणार आहे हे नाटक. हे नाटक आम्ही नेहमी बघतो, पण हे नाटक इतकं सुंदर. गौतमीचं आणि विराजसचं काम चांगलं आहे. सगळ्यांचीच कामं अर्थातच चांगली आहेत, पण त्या दोघांचं, गौतमीचं विशेष आहे. वेगळा विषय, पण गौतमी आणखी विराजस टू गुड आणि खूपच छान, म्हणजे खिळवून ठेवणारं नाटक आहे. बऱ्याच दिवसांनी खूपच छान नाटक बघितलं. आशय आणि लेखन खूप छान होतं, अतिशय सुंदर, खूप छान वाटलं. नाटक वॉज व्हेरी इंटेन्स, व्हेरी डीप अँड एव्हरीबडी ॲक्टेड व्हेरी व्हेरी व्हेरी. अतिशय छान कामं झाली. नाटकाची थीम, एक ज्याला आपण कथा म्हणतो, ती एक वेगळ्याच पद्धतीने आकार घेत होती. खूप आवडलं. खूप वर्षांनी एक खूप
छान लिहिलेलं आणि खूप छान सादर झालेलं नाटक मी पाहतोय. खूप सुंदर लिहिलं आहे नाटक. आपल्याला गालिब माहीत नसला तरी हे नाटक या नाटकातून आपल्यापर्यंत गालिब पोहोचतो. आपल्याला कविताही माहीत नसली तरीही कविता काव्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि खूप उत्तम काम करतात नट. अत्यंत इंटेन्स तरीही अत्यंत तरल आणि कोणालाही रिलेट होणारं असं हे नाटक आहे. सगळ्यांनी जरूर हे नाटक पहा. नमस्कार, मी एकता आढाव. मी आत्ताच गालिब हे नाटक बघितलं. अप्रतिम कलाकृती आहे. सगळे ॲक्टर्स खूप खूप कमाल काम करत आहे. मी एवढंच म्हणेल की यंगस्टरपासून सगळ्यांनी हे नाटक बघा. चला मग वाट कसली बघताय, बुक करा तिकीट्स. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.